संगमनेर तालुक्यातील जोरवे रहीमपूर मार्गावर कोंबड खताने भरलेल्या भरधाव आयशर टेम्पोचा भीषण अपघात झाला। चालकाचं नियंत्रण सुटल्यानं आयशरनं विहिरीचे कोथडे तोडत थेट एका घराला जोरदार धडक दिली। ही धक्कादायक घटना 2 दिवसांपूर्वी घडली। शनिवारी हा आयशर टेम्पो कोंबड खताच्या गोण्या घेऊन संगमनेर तालुक्यातील खांबा येथे आला होता। काही माल उतरवल्यानंतर हा टेम्पो आश्वी रहीमपूर मार्गे संगमनेरच्या दिशेने निघाला होता। मात्र जोरवे शिवारातील जाधव यांच्या वस्ती लगत असलेल्या धोकादायक वळणावर चालकाचं नियंत्रण सुटल्यानं अपघात झाला। अपघातात आयशर टेम्पोने विद्युत ट्रान्सफॉर्मरचे ताण तोडले तसेच विहिरीचे सिमेंटचे कठडे मोडून थेट विहिरीच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या जाधव यांच्या घराला जोराची धडक दिली। आयशरचे मागील चाक विहिरीच्या कठड्यामध्ये अडकल्याने मोठी दुर्घटना टळली। सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र विहीर आणि घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। अपघातस्थळी जवळच वीटभट्टीवर अनेक कामगार वास्तव्यास असतात, मात्र दैव बलवत्तर म्हणून कोणीही जखमी झालं नाही। या घटनेमुळे जोरवे रहीमपूर रस्त्यावरील धोकादायक वळणांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। या मार्गावर तात्काळ सुरक्षितेच्या उपाययोजना कराव्यात तसेच धोकादायक वळणांवर सूचना फलक लावावेत अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिकांकडून होतीये। नवतेज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अमोल वाघमोडे, संगमनेर।